नमस्कार मित्रांनो, अक्षय टाकळकर यांच्या दावणीतला शंभू आपण पाहतोय. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आज MG46 लक्षा याचा वाढदिवसानिमित्ताने आज एकवेरा शर्यत घाटावर शर्यत घाट भरला. त्यानिमित्ताने आज शर्यत घाटावर देवा ग्रुप दुधिवरे येथील देवा आज शर्यत घाटावर धावण्यासाठी आला. आज देवाविषयी आपण थोडक्यात अक्षय शेठ टाकळकर आणि त्यांचा ग्रुपशी आपण बोलणार आहोत. तरी चला पाहूया आपण देवा ग्रुपचा देवा. 3x मध्ये झूम करून काढा. नमस्कार मंडळी. शेठ नमस्कार. नाव सांगा. माझं नाव अक्षय टाकेकर. मी बुधवडीत राहतो. बैलाच नियोजन मीच करतो सगळं. आणि तिकडे प्रकाश वगैरे ते बैलाची खरे मालक. तर बैल चालवणं सगळं 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 ते बघतात आणि बैलाचा योग्य व्यायाम ते देतात. अच्छा, बैल आपल्या किती वर्ष आला आपल्याकडे? बैल आता 3 वर्ष झालं आपल्याकडे. बैल किती जाती तरी? बैल आता म्हणजे 6 जाती झाला. 6 जाती. बैल आपल्याकडे आल्यापासून कुठल्या कुठल्या टॉपच्या पेहऱ्यात पळाला? टॉपच्या पेहऱ्यात म्हणजे पहिला आपण पिस्टनची आणि देवाची गाडी पळायची पावसाळ्याच्या आसपास, नाही का? पावसाळा झाल्यानंतर आपण पिस्टन संघ पळायचं. आपण पिस्टन संघ कमीत कमी 6 घाट पळायला असते. 6 घाट आपण पिस्टन संघ पळालो. नंतर गाडी लांबायला लागली, त्यामुळे मी पैरा तोडला आणि त्याच्यानंतर ताज घातला बाबूराव वायकर यांचा ताज घातला. त्याच्यानंतर गुरवंड्याला स्वामीनानांचा रोमन घातला. तिथं 1 नंबर फायनल झाली आणि ताज संघ 3 नंबर फायनल झाली. आणि त्याच्यानंतर रोमन आणि देवा ही गाडी 3 घाट सलग 1 नंबर फायनल घेतली. आत्ता 2025-26चा तुमचा टॉपचा कुठला घाट झाला? आमचा टॉपचा घाट वागसे झाला ट्रॅक्टरचा. अच्छा, तो ग्रामस्थांतर्फे भरवलेला का इलेक्शनचा? नाही, इलेक्शनचा. काय बोलू शकता तुम्ही घाटाविषयी? बोला. तो घाट आमचे मार्गदर्शक आदरस्तंभ दीपकांना उलवळे यांनी भरवला होता. त्याला नाव असं येत होतं की जिल्हा परिषद केसरी म्हणून. तर त्या टायमाला देवानी जी त्याची ताकद दाखवायची ती दाखवली. त्यासोबत आज आपल्यात रोमन नाही, पण रोमन त्यावेळेस होता. आणि तो आमच्या सगळ्या देवाग्रुप संघटना, देवाग्रुप बैलगाडा संघटना, त्यातल्या सगळ्या सदस्यांसाठी, या मावळ तालुक्यातल्या बैलगाडा जगतातल्या सगळ्या लोकांसाठी जवळजवळ अविस्मरणीय म्हणजे क्षण होता. एवढी ती गाडी पळाली. आणि खरंच आमच्या मुलांचा सगळ्यांचा तो जो आनंद होता तो गगनात मावणारा नव्हता. आणि त्यावेळेस देवानी ट्रॅक्टर आणला आणि त्याची ताकद देवानी रोमननी दोघांनी मिळून दाखवून दिली. देवाचा जॉकी कोण? गाड्या तुम्ही स्वतः? शेत तुम्हाला केव्हापासून छंद आहे? मला कमीत कमी आता 6-7 वर्ष झाली. गाड्या कुठल्या टॉपची गाड्या? टॉपची गाडी म्हणजे मावळाचे प्रत्येक बैलने आणलेलं आहे. जे सगळं टॉपला पाहतात ते सगळ्यांनी आणतात. तुम्ही गाडी हाकता, त्याबरोबर हा छंद कसा लागला? म्हणजे देवा कसा आला तुमच्याकडे? नाही, देवा पहिल्यापासूनच मी आणते ना, लहानपणापासूनच मी आणते. देवाची खरेदी कुठली? खरेदी आपण इथं एक मित्राकडे होता. पहिला चाकणमध्ये बैल होता, एक मित्राने घेतला इथं. तर त्याच्याकडे त्याचा काही देखभाल होईल ना, त्यामुळे मग त्याच्याकडून आपण घेतला. आणि आपल्याकडे बैल व्यायाम वगैरे चांगला असल्यामुळं पोरं सगळी एकत्र असतात, व्यायाम वगैरे चांगला असतो, त्यामुळे बैल आपल्याकडे चांगला मिळाला. सेकंदाचा घाट सोडून बैल अजून कुठल्या कुठल्या घाटावर धावतो? गट, बिनजोड, 4 बैल? बिनजोडला लय होतं बैल. बिनजोडला पळाला. बिनजोड आपण आहे ना, प्रत्येक वेळेस मुंबईत गेलो ना, एकदा पण आपली बिनजोड हरलेलं नाही. बैलाचा इतिहास आहे. बैल गुलाल घेतल्याशिवाय वरती येत नाही. अच्छा.
टॉपचं कुठल्या पेहऱ्यात पळाले बिनजोडला? बिनजोडला सय्यद कर्णेकर यांचा शंभू, परत आपला 22 लाखाचा टेस्टर घेतला होता माहिती का, भगवान शेठ गुरव बोला. त्यांचा राजामध्ये 2 शर्यती गेले ते आणि शंभूमध्ये 2-3 शर्यती गेले ते. म्हणजे चांगल्या गाड्या मारल्या त्या आपण तिथं जाऊन. सेकंदाच्या 18 गुलाल कंटिन्यू असलेली गाडी आपण तिथं जाऊन मारलेली बैला. बिनजोडमध्ये हो बिनजोड. सेकंदाच्या घाटावर टॉपचा पारा कुठला भेटला तुम्हाला आतापर्यंत? टॉपचे बैरे ताज भेटला, रोमन भेटला आणि रोमन नंतर बरेचसे जण म्हणले की रोमन नंतर काय आता देवाला फायनल होणार नाही, देवा संपला, सगळेजण बरेच बोलत होते सगळं काही. तर त्याच्यानंतर मी म्हणलो की ठीक आहे, देवा संपला ना किंवा पुढल्या घाटात दाखवतो देवा संपला. मी काय केलं, आमचे मित्र आहे तुकाराम झावरे म्हणून गरुडाचे मालक, तर त्यांना मी फोन केला. म्हणलं की मला बैल पाहिजे, काही कारण नको सांगू, मला बैल द्या. ते म्हणले की ठीक आहे, तुम्हाला बैल उद्या घेऊन येतो. ते इथून 160 किलोमीटर आहे तिकडं नगर साईडला, तिथून बैल घेऊन आपल्यासाठी 2दा आले आणि बैलांनी 1 नंबर फायनल केली. कुठल्या घाटावर? भासगाव. हो. बरं, आता चालू सीजनला देवा आणि रोमन जास्त धावले. देवाची घरी देखभाल करून तुम्ही स्वतः बघा. हो आणि सगळे पोरं कुठल्या नावाने धावतो बैल? नावाने माझ्याच अक्षय टाकलं तुमच्या नावाने? संघटना वगैरे काय नाही? आणि देवा ग्रुप संघटना. अच्छा, देवा. हो, पहिलं नाव देवा ग्रुपचा संघटनेचं, नंतर माझं नाव. बरं, आता तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर पळावं असं वाटतं? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, हां. आता आपल्याला काय अपेक्षा नाही कोणत्या बैलात पळायची. म्हणजे लोकांना आता आपल्या अपेक्षा आहे आपल्यात पळायची, कारण का बैलाने एवढं नाव केलं आता. बरं, आत्ता बैलाचं नाव आहे म्हणून तुम्हाला पेरे भेटतात. हो. ह्याच्या अगोदर पेरे भेटत होते का? नाही, बैलांनी संघर्ष लय केलेला आहे, त्याच्यासारखा संघर्ष नसेल केला बैलांनी. म्हणजे लय शून्यातून बैलवरती आलेला आहे. बैलाला चांगले पैरे मी स्वतः करून बैल चांगल्या नावात आलाय. सुरुवातीला पेरे भेटत होते का? नाही, पैरे भेटत नव्हते सुरुवातीला. मग आता तुम्ही त्यांना देता का बैल? काय माहिती का, आता आपण म्हणजे बैल देणार त्यांना, पण नाराज नाही करणार, पण काही गाठ आहे ना झालेले आहे, त्यामुळे शब्द असतो शेवटी. अच्छा. बरं, भविष्यात तुम्हाला देवाकडून काय अपेक्षा आहे? आता अपेक्षा आमचा लय मोठा घाट आहे ना, म्हणजे ट्रॅक्टरचा घाट. वाटलं नव्हतं कोणाला की देवा फायनल घेईल, तिथे 1 नंबर फायनल देवाने घेतलेली. हां. देवा व्यतिरिक्त अजून घरी किती बैल घरी 1 वासरू आहे, अजून 2 बैल आहे. शिकवले? हो, पळतो ते पण बैल पळतो. आपला इकडे शंभू एक आहे, शंभू पण कंटिन्यू बाहेर लावतो. अच्छा, शंभू. हो. देवा बरोबर धावला का? नाही, देवा बरोबर अजून धावलेलं नाही, पण पळेल लवकरच. पळवायचा? हो, पळेल. याचा सुट्टी मेकर कोण आहे? प्रकाश भावारे स्वतः मला. प्रकाश भाऊ स्वतः मालक? हो. अच्छा. याची सुट्टीला जास्त आहे का पुढं जास्त आहे? 2 उड्या खाली बैल आहे ना कमी राहतो थोडासा पहिल्या राऊंडला. दुसऱ्या राऊंडला बैल हाय त्या लेनने बोलतो, पण वरती बैल एवढा बोलतो ना, कोणता पण बैल राहू दे तुमचा वरती, त्याला तोंड काढूनच पडणार वरती बैल. थांबतो का वरती निशाणावर? थांबतो का? नेशन थांबल्यानंतर थांबतो ना. थांबतो का? हो, थांबतो. सुट्टीला त्रास करतो? सुट्टीला त्रास करतो, सुट्टीला त्रास आहे त्याचा. त्रास. हो. अजून काय सांगू शकता तुम्ही स्वतः? बैल आहे ना, बैलाचं एक आहे ना वैशिष्ट्य आहे, बैलाने जेव्हा अंधार पडलेत ना, अंधाराच्या वेळेस त्याला काय होतं काय समजत नाही. अंधार पडला का त्याची 1 नंबर फायनल होतीच. आता तुम्ही बैलाचे सुट्टी मेकर, बैलाचे गाड्या आणणार तुम्हीच, हो, स्वतः. बैलाचे सर्व तुम्हीच आहे. हो. त्यामुळे तुम्ही बैलाविषयी जास्त सांगू शकता. तुमचा अनुभवातून काय, देवाचं काय? आता कसं आहे माहिती का, आता मला तरी वाटतं महाराष्ट्रात एवढी पब्लिक तोडणारा बैल एकमेव देवाच असं. तुम्ही टॉपच्या गाड्या आणता त्यामुळे तुम्हाला त्यातलं माहितीच आहे. गटाला आणली तुम्ही गाडी? पब्लिक तोडून पळणार, पब्लिक तोडायचं कोणत्याही बैलाचं काम नाही. आणि जेवढी पब्लिक त्याच्या अंगावर लोटती ना तेवढा बैल जास्त पळतो. हां, पब्लिक नसली तर बैल 2 उड्या कमी पडेल, पण पब्लिक असल्यावरती बैल 2 उड्या जास्तच पडेल. अच्छा. आजच्या घाटाचा रिस्पॉन्स कसा आहे? आज गाडी चांगली राहिलेली आहे आमची.
थोडीशी सुट्टी जरा लेट झाली आपल्या हातातून. हो, त्यामुळे बैलांनी थोडासा त्रास दिला आज. म्हणजे 3 सेकंदाचा टायमिंग असतो ना, तर आपले मिली पॉईंट कमी राहिल्यामुळे बैल लवकर उचलला मी आणि बैलाची सुट्टी लेट झाल्यामुळं थोडंसं मिली पॉईंटवरती लागले. पण गाडी आपली चांगल्या लेनला राहिली. 15:05 गाडी झालेली आपली. हो. अजून आमच्या घरातला एक देव आहे तो. अच्छा. तो बैलमध्ये ना बैलला देव लागलेला. अजून म्हणजे तुमचा जो देवावरचा जो विश्वास आहे तो पुढे काय वाटतं तुम्हाला? पुढं म्हणजे भरपूर अजून तो काही नाव कमी करून देणार आहे आम्हाला, पण त्याचं पण नाव करणार. दादा नमस्कार. तुम्ही देवाबरोबर कसं काय बरोबर काय कंटिन्यू आम्ही असतो लहानपणापासून. काय करता तुम्ही देवाबरोबर? जिकडे नाही तिकडे जाईल. दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं. लक्ष्मण बाबूराव साबळे. साबळे. गावातलेच का? अच्छा. तुम्ही पण कंपल्सरी असता का देवाबरोबर? काय म्हणजे काय देवाबद्दल विशेष काय? देवाबद्दल विषय सांगायचं झालं तर विश्वास खूप आहे. जर विश्वास ठेवला ना आपण की नाही का आज देवा एकच नंबर करणार, तर तो एकच नंबर करणार त्यावेळेस. बरं, तुमच्या ग्रुपला देवाकडून नुसती अपेक्षा आहे का म्हणजे अजून काय म्हणजे नंदी या हिशोबाने काय अपेक्षा तर त्यांनी परिपूर्ण केलेले. ज्यावेळेस ट्रॅक्टरचा 1 नंबर जो घाट झाला ना, त्या घाटानंतर देवाकडून काही अपेक्षा नाही. तो फक्त असा जो आता पळतोय, जो आता त्याचा पळ आहे, तो पळ त्यांनी कंटिन्यू तसाच ठेवा हीच अपेक्षा आहे त्याच्याकडून. आणि त्यांनी आमच्या संघटनेचं नाव हे आता भरपूर ठिकाणी झालं. भरपूर जिल्ह्यामध्ये रायगड, मावळ, मुळशी या ठिकाणी भरपूर झालेले आता संघटनेचं नाव. नंदी म्हणून तुम्ही काय विचार करता? नंदी म्हणून हेच की तो अति म्हणजे सर्व गुण संपन्न नंदी येतो. नाही का की बारीक मुलांना मारत नाही किंवा नाही का पळ वगैरे या सगळ्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला ना, तर तो नंदी म्हणून परिपूर्ण बैल आहे. घाट आहे ना कसं माहिती का, आज आहे ना पहिल्या ज्या गाड्या पडल्यात ना त्या चांगल्या पडल्या. ते नंतर घाटाला रेचड झाले. रेचडात जरा बैल थोडीशी फसतात पडायला. आणि जे नंतर आहे ना आम्ही सगळ्यात लेट पडलो आहे. आणि आपली गाडी म्हणजे चांगली राहिलेली 15:05 राहिली. एवढ्या लेट पडून आपली गाडी चांगली राहिलेली. आत्ता आम्हाला अपेक्षा आहे फायनलला आम्ही 100% फायनल करू. आपला बैल इर्शिटेचा बादशाह येतो. तो चांगला मोठं मैदान असलं ना तिथं 1 नंबर फायनल करतो. आज कोण होतं देवाबरोबर? देवाबरोबर आपलं आमचे मित्र आहे संतोष आंध्रे नाण्याचे, त्यांचा ओम म्हणून बैल आहे. ओम. हो. अक्षय शेठ, तुम्ही आज वेळात वेळ काढून आज तुम्हाला आता फायनलला जायचं आहे. तुम्ही मावळ माती यूट्यूबवर 2 शब्द बोललात. धन्यवाद. रामकृष्ण आणि मंडळ.